नमस्कार मित्रांनो, वेलकम DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनल. आज आपण या एक्सप्लेनरमध्ये काय अभ्यासणार आहोत तर आज आपण सेंट्रल रेल्वेच्या GDCE 2026 नर्सिंग सुपरिंटेंडंट भरतीचं संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत. खरंच ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या एक्सप्लेनरला सुरुवात करूया. करिअर बदलण्याची एक सुवर्ण संधी. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जे लोक सध्या रेल्वेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत ना आणि ज्यांचं नर्सिंग सुपरिंटेंडंट बनण्याचं मोठं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी हे म्हणजे एक ड्रीम प्रमोशनच आहे. तर बघूया ही आयुष्याला कलाटणी देणारी संधी नेमकी काय आहे आणि ती कशी मिळवायची. आता या संपूर्ण प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत तर सगळ्यात आधी ऑफिशियल नोटिफिकेशन आणि तारखा, त्यानंतर वेकेन्सीज आणि पगार किती असेल, मग इलिजिबिलिटी आणि वयाची अट, एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस, मेडिकल रूल्स आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली स्ट्रॅटेजी आणि मेंबरशिप. हा प्रवास एकदम स्ट्रक्चर्ड आणि सोपा असणार आहे. ओके, तर आता पहिल्या मुद्द्याकडे वळूया, ऑफिशियल नोटिफिकेशन आणि महत्त्वाच्या तारखा. ही जी अधिकृत भरती आहे ना, ती RRC सेंट्रल रेल्वेकडून GDCE 2026 या नोटिफिकेशन अंतर्गत जाहीर झाली आहे. आता या महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. ऑनलाईन ॲप्लिकेशन 22 एप्रिल 2026 पासून सुरू झालेत आणि शेवटची तारीख आहे 21 मे 2026, तीही संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच बरं का. वयाची गणना 1 जुलै 2026 नुसार होईल. पण मित्रांनो, इथे माझी एक अतिशय महत्त्वाची वॉर्निंग आहे. शेवटच्या दिवसाची म्हणजे 21 मेची वाट अजिबात बघू नका, कारण तुम्हाला माहितीच आहे शेवटच्या दिवशी वेबसाईट क्रॅश होण्याची खूप दाट शक्यता असते. चला आता दुसरा मुद्दा, वॅकन्सीज आणि सॅलरी. आता आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या आकड्यांकडे वळतोय. ही माहिती बघितल्यावर तुम्हाला नक्कीच पटेल की ही लेव्हल 7ची पोस्ट तुमच्या करिअरसाठी किती मोठी झेप ठरू शकते. आणि हा आकडा आहे का, तब्बल 21. होय, नर्सिंग सुपरिंटेंडंटसाठी एकूण 21 जागा जाहीर झाल्या आहेत. एकाच वेळी इतक्या सगळ्या जागा उपलब्ध होणं ही खरोखरच एक खूप मोठी आणि जबरदस्त बातमी आहे. आता ह्या 21 जागा कशा विभागल्यात ते बघूया. UR म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 12 जागा आहेत, SC साठी 3, ST साठी 1 आणि OBC साठी 5 जागा आहेत. म्हणजे आता तुम्हाला अगदी क्लिअर झालं असेल की तुमच्या कॅटेगरीसाठी नक्की किती संधी उपलब्ध आहेत. आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बेसिक पे. बघा, ही लेव्हल 7ची पोस्ट आहे. याचाच अर्थ सुरुवातीलाच अंदाजे 44,900 रुपये इतका जबरदस्त बेसिक पे तुम्हाला मिळेल. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यावर तुम्हाला DA, HRA, TA, रेल्वेचे मेडिकल बेनिफिट्स आणि पासची सुविधासुद्धा मिळते. म्हणूनच एका रेल्वे कर्मचाऱ्यासाठी ही खऱ्या अर्थाने एक ड्रीम पोस्ट आहे असं मी म्हणतो. आपला तिसरा महत्त्वाचा भाग, एलिजिबिलिटी आणि एज लिमिट्स. बघा, ह्या भरतीचे नियम थोडे बारकाईने समजून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही. तर कोण अप्लाय करू शकतं आणि कोण नाही, एकदम सोपं आहे. फक्त सेंट्रल रेल्वेचे जे रेग्युलर कर्मचारी आहेत ना, जे लोअर ग्रेडमध्ये काम करत आहेत, तेच याला अप्लाय करू शकतात. पण जे RPF किंवा RPSF कर्मचारी आहेत, ज्यांनी रेल्वेचा राजीनामा दिलाय किंवा जे सध्या याच पोस्टवर आधीपासूनच काम करत आहेत, ते लोक मात्र यासाठी पात्र नाहीत. हे एकदम लक्षात ठेवा. आता वयाची अट बघूया. आणि खरं सांगू, हे खूपच दिलासादायक आहे. UR साठी कमाल वयोमर्यादा आहे 42 वर्ष, OBC साठी 45 वर्ष आणि SC ST साठी तब्बल 47 वर्ष. आणि हे वय 1 जुलै 2026 नुसार कॅल्क्युलेट केलं जाईल. म्हणजे विचार करा, जे आपले अनुभवी रेल्वे स्टाफ आहेत त्यांच्यासाठी ही खरोखरच एक खूपच मोठी संधी आहे. राईट. तर आता आपण आपल्या मुख्य बॅटल प्लॅनकडे वळूया. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. ही सिंगल स्टेज CBT परीक्षा नेमकी कशी असणार आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. परीक्षेचं स्वरूप अगदी सोपं आहे. ही एक सिंगल स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. यामध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील. तुमच्याकडे वेळ असेल 90 मिनिटांचा आणि PWD उमेदवारांसाठी तो 120 मिनिटे असेल. आता बघा, 100 प्रश्न आणि फक्त 90 मिनिटे. त्यामुळे इथे तुमचा स्पीड आणि अचूकता म्हणजे ॲक्युरेसी हे दोन्ही फॅक्टर्स अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने 5 विषय असणार आहेत: प्रोफेशनल नर्सिंग सब्जेक्ट्स, जनरल अवेअरनेस, ॲरिथमेटिक, रिझनिंग आणि जनरल सायन्स. आता या सगळ्यात ना प्रोफेशनल नर्सिंग हा विषय गेम चेंजर आहे, कारण सर्वात जास्त वेटेज आणि भर याच विषयावर दिला जाणार आहे. आता हा प्रोफेशनल नर्सिंगचा सिलेबस एकदा समजून घ्या. ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, न्यूट्रिशन अँड बायोकेमिस्ट्री, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी अँड चाइल्ड हेल्थ,
ते अगदी मिडवायफरी आणि ऑब्स्टेट्रिक्स. सगळेच्या सगळे महत्त्वाचे टॉपिक्स यात कव्हर केलेत. हा एवढा मोठा आणि सविस्तर सिलेबस पूर्ण करण्यासाठी आपल्याला एका अत्यंत स्मार्ट आणि टार्गेटेड स्ट्रॅटेजीची गरज लागणार आहे, हे नक्की. आणि हो, हा एक अतिशय सिरियस मुद्दा आहे. रेल्वेने अगदी कडक वॉर्निंग दिली आहे बरं का. मोबाईल्स, स्मार्ट वॉचेस, ब्लूटूथ आणि कॅल्क्युलेटर्स परीक्षा हॉलमध्ये पूर्णपणे बॅन आहेत. जर समजा कोणी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात म्हणजे मॅलप्रॅक्टिसमध्ये सापडलं तर त्यांच्यावर लाईफ टाईम बॅन लागू शकतो, आयुष्यभरासाठी बंदी. त्यामुळे मित्रांनो, प्रामाणिकपणा हीच आपली यशाची गुरुकिल्ली असली पाहिजे. 5वा मुद्दा, मेडिकल रूल्स आणि DV. एकदा का तुम्ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा पास झालात की मग पुढे काय? तर आता आपण बघूया मेडिकल रूल्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ते अंतिम टप्पे जे फायनल सिलेक्शनसाठी पार करावेच लागतात. परीक्षा क्लिअर केल्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मेडिकल फिटनेस हे सिलेक्शनसाठी अत्यंत अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी आहे. जर समजा वैद्यकीय तपासणीत कोणी अनफिट ठरलं तर तुमचं आत्तापर्यंतचं संपूर्ण सिलेक्शन तिथेच कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. फायनली आता आपण वळतोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या सिक्रेट वेपनकडे, प्रेप स्ट्रॅटेजी आणि मोटिवेशन. एवढे सगळं बघितलं, पण ही परीक्षा प्रत्यक्षात कशी क्रॅक करायची ते आता आपण बघणार आहोत. आणि इथेच तो सर्वांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, ही GDCE 2026 परीक्षा नेमकी क्रॅक कशी करायची? बघा, इतकी मोठी सुवर्णसंधी समोर आहे, पण ती मिळवण्यासाठी योग्य दिशा आणि प्लॅनिंग काय असायला हवं? तर ही आहे आपली 5 स्टेप सक्सेस स्ट्रॅटेजी. पहिलं, नर्सिंग सब्जेक्ट्सवर सर्वात जास्त फोकस करा. दुसरं, मागील वर्षाचे प्रश्न म्हणजे PYQs नक्की सॉल्व्ह करा. तिसरं, दररोज मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस कराच करा. चौथं, करंट अफेअर्स नियमित वाचत राहा. आणि 5वं, जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. बघा मित्रांनो, कठोर परिश्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो. ही सुवर्णसंधी आपल्या हातातून कोणत्याही परिस्थितीत निसटता कामा नये. आणि तुमच्या याच प्रवासात तुम्हाला मदत करण्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला संपूर्ण तयारीसाठी सिरीज, PYQ डिस्कशन्स आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मिळतील. ही मेंबरशिप तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकते. जर तुम्ही या चॅलेंजसाठी खरोखरच तयार असाल ना, तर आत्ताच्या आत्ता खाली कमेंट सेक्शनमध्ये जा आणि रेल्वे नर्सिंग 2026 असं नक्की टाईप करा. मला बघायचंय की आपल्यापैकी किती जण या ड्रीम पोस्टसाठी पूर्णपणे रेडी आहेत. तर मित्रांनो, स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देणारं हे मोठं आव्हान स्वीकारायला कोण कोण सज्ज आहे? जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हे एक्सप्लेनर नक्की पहा. आणि शेवटी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.